आपल्याबरोबर पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरली अण्णा मोहोळ आहेत। अण्णा, आज तुमच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडते। आजची सभा ही विजयाची सभा असेल? 100% का तर मुळामध्ये पुण्यातल्या चारही ज्या लोकसभा आहेत तिथलं सगळं वातावरण पाहता, मतदारांचा नागरिकांचा प्रतिसाद पाहता आजची सभा ही विजयाची सभा होणार आहे याच्यामध्ये कुणाच्याही मनात शंका नाही। त्यामुळे पुणेकर जी उत्सुकता आहे की प्रधानमंत्र्यांना पाहणं ऐकणं तो अनुभव घेणार आहेत। सातत्यानं 2014-2019ला मोदी लाटेचा उल्लेख केला जात होता की 2014ला मोदी लाटेवरती खासदार निवडून आले, 2019ला सुद्धा मोदींची लाट होती, मात्र आता ती 2024च्या निवडणुकीमध्ये दिसत नाही असं वारंवार विरोधी पक्षाकडून आरोप केला जातो। तुम्हाला असं वाटतं की मोदींची हवा कमी झाली आहे, मोदींची लाट कमी झाली आहे, किंवा जे विकासाचे मुद्दे तुम्ही मांडताय त्याच्यावरती जनता पुन्हा तुम्हाला निवडून देईल? बघा, लाट वगैरे हा शब्द मला वाटत नाही राजकारणामध्ये फार टिकतो। जनता ही विकासाला मत देते, जनता ही प्रगतीला मत देते। ही देशाची निवडणूक आहे आणि इथून मागचे प्रधानमंत्री आणि त्यांचा कार्यकाल पहा आणि गेल्या 10 वर्षाचा कार्यकाल पहा, हे जनता बघती आहे, अनुभवती आहे। आज सर्वसामान्य माणसाचा विचार करत देशात असंख्य योजना मोदी सरकारने आणल्या, मोदीजींनी आणल्या। 31 लाख कोटी रुपये थेट या लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाले। आजपर्यंतच्या इतिहासात कधी पाहिलं? कारण काँग्रेसच्या काळात त्यांचे प्रधानमंत्री म्हणायचे की केंद्रातनं एक योजना जर आम्ही दिली, 1 रुपया जर सर्वसामान्य माणसापर्यंत पोचायचा असेल तर त्यापर्यंत फक्त 15 पैसे पोचायचे। आज 31 लाख कोटी रुपये थेट अकाउंटमध्ये जमा झाले। तिथपासूनचा प्रवास सर्वसामान्य माणूस, मध्यमवर्गीय माणूस, महिला, कामगार, शेतकरी या सगळ्यांचा विचार मोदीजींनी केला आणि तिथपासूनचा हा प्रवास आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताला एक महासत्ता म्हणून जे स्थान मिळवून दिलं, जागतिक स्तरावरती 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे देशाची आज झाली। मला असं वाटतं फक्त ह्याच्यापेक्षा ऑप्शन काय असू शकतो, पर्याय काय असू शकतो? त्यामुळे लाट वगैरे हा विषय नसतो। त्यामुळे विरोधकांना काय म्हणायचं म्हणू द्या, त्यांचं काम आहे, ते त्यांचं बोलत राहणार आहेत। पण जनता हे पाहते की मोदी द्वेष म्हणून तुम्ही काही बोलला तरी जनतेनं ठरवलं की पुन्हा एकदा प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे होणार। मोदींची सभा झाल्यानंतर 3 तारखेला राहुल गांधींची सभा पार पडते। राहुल गांधींच्या सभेला ठिकठिकाणी लोकप्रतिसाद जो आहे तो मिळतोय असं वारंवार काँग्रेसकडून सांगितलं जाते। ज्यावेळेस मोदींची सभा झाल्यानंतर राहुल गांधींची सभा होईल, पुणेकर कुणाला साथ देतील? काँग्रेसवाले काय सांगतात याच्यापेक्षा मला असं वाटतं जनता काय सांगते, जनता काय बोलते याला महत्त्व आहे। त्यामुळे तुम्हीच बघाल मोदीजींची आजची सभा, नंतर होणारी सभा। आता या देशाचे प्रधानमंत्री कोण होणार आहे दोघातलं, हे कुणालाही विचार। मात्र ते असं म्हणतात काँग्रेसवाले की राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होणार नाही, किंवा ते सुद्धा राहुल गांधी वारंवार सभेमधून सांगतात। मात्र थेट लढत राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी केली जाते। NDA म्हणून तुम्ही विचार करा, आजपर्यंत यांच्या या सगळ्या NDAमध्ये आमचं एक नाव नक्की आहे, बरोबर? आज तुम्ही त्यांच्याकडे जर काय इंडीमध्ये तुम्ही सांगा 10 प्रधानमंत्री इच्छुक आहेत 10 व्हायला। आज मुळात त्यांच्यात एकमत नाही। जनतेला काय सांगणार? मुळात तुम्ही सांगा ना, तुमच्या या समूहाचं, तुमच्या आघाडीचं नेतृत्व कोण करणार? तुम्ही देशाला प्रधानमंत्री म्हणून तुम्ही नाव देऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे। तेव्हा मला असं वाटतं लोकांना हे दिसतंय, आमचे NDAचे उमेदवार नक्की आहेत, इंडीला मात्र अजूनही पंतप्रधानासाठी माणूस मिळत नाही, ही शोकांतिका आहे। मला काही त्याला आमची नाही, त्यांची शोकांतिका आहे। त्यामुळे जनतेला सगळं माहिती आहे। शेवटचा प्रश्न, आजची सभा जी आहे ती किती गर्दीची असेल, किती त्या ठिकाणी खुर्च्यांचं नियोजन जे आहे ते केलेलं आहे? 4 मतदारसंघातले कार्यकर्ते, नागरिक मोदींची सभा ऐकण्यासाठी येणार? जवळपास 2 लाख नागरिक त्या ठिकाणी येतील असं आमचं नियोजन आहे, आमचा अंदाज आहे आणि त्यानुसारच आम्ही सगळं नियोजन त्या ठिकाणी चांगलं केलं आहे। येणाऱ्या नागरिकाची गैरसोय होणार नाही, वाहनांच्या पार्किंगची गैरसोय होणार नाही, तिथल्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार नाही, त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची काळजी घेतली जाणार आहे। इतक्या बारीक बारीक गोष्टींचा विचार आम्ही या सभेचं नियोजन करताना केलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं भविष्यामध्ये लक्षात राहण्यासारखी, नागरिकांच्या लोकांच्या लक्षात राहण्यासारखीची ही सभा होईल। मोठा जनसमुदाय या निमित्तानं एकत्रित होईल आणि ही सभा ही आमची विजय सभा होईल हे तुम्हाला कळेल। तर आपण पाहतोय की आजची सभा ही विजयाची सभा असेल अशी प्रतिक्रिया मुरली मोहोळांनी दिल्याचं पाहिलं मिळते। कॅमेरा पर्सन नागनाथ सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।